कुलदीप भाऊ सेंगरांना जामीन मिळाली नाही काय? कुलदीप भाऊंना ओळखत नाही तुम्ही? अरे आमदार होते भाऊ, आमदार युपी मध्ये. 17 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला भाऊंनी, तरी जामीन मिळाली भाऊंना. कसा वाटत असेल विचार करा तुम्ही. 17 वर्षाच्या पोरीला किरकोळ जॉब देतो म्हणून बोललेले आणि तिच्यावर जबरदस्ती केलं. आणि जेव्हा तिच्या घरच्या कुलदीप भाऊंवर गुन्हा दाखल करायला गेले, केस घेतले नाहीत भाऊची. भाऊचं वट कसलं त्याच्या आईला. आणि नंतर उलट तिच्याच बापाला अटक केले आणि पोलीस कस्टडी मध्ये मारून तिथंच मारून टाकले त्याला. कार ऍक्सिडेंट मध्ये तिच्या काकूंना, तिच्या वकील डायरेक्ट उडवले. तिच्या आईला काकू बिकू तर विकेट डायरेक्ट आणि वकील जखमी. मग मॅटर लईच तापल्यावर नेते लोक जरा म्हणले थोडे दिवस जाऊ नये बाबा जेलमध्ये, काय सगळी व्यवस्था करतोच तुझी. मग भाऊ थोडे वर्ष जेल काढून आले. परत दिल्ली हायकोर्टाने त्यांना जामीन दिले डायरेक्ट की यापुढे त्या मुलीच्या जवळपास भटकू नको बर का. आणि आपली न्याय व्यवस्था तर माहितच आहे तुम्हाला. बलात्कार डायरेक्ट जामीन असतं आपल्याकडे. आणि निबंध लिहून डायरेक्ट सोडतो तुम्ही. पैसा बे म्हणून सांगतो, पैसा कमवत त्याच्या आयला सगळं खपतंय. नाहीतर मग तुम्ही प्रोटेस्ट जरी करायला बसला तरी तुम्हाला जेलमध्ये टाकतात बघा. आणि आमच्यासारखे किरकोळ इन्फ्लुएन्सर जे अशा इन्सिडेंटवर व्हिडिओज करतात, आवाज उठवतात, त्यांचे डायरेक्ट व्हिडिओ गडप हो, अकाउंट सस्पेंड. त्यामुळे जरा नाटक करावं लागतं बरं का शेवट. तर मी शेवटला एवढंच म्हणू इच्छितो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा.